नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत सेकंड चॅप्टरला. तो काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये आपण सर्व बघणार आहोत डिटेल मध्ये काय आहे ते. चला सगळ्यात पहिले काय बघू, क्वाड्रॅटिक म्हणजे काय. या क्वाड्रॅटिकचा शब्दशः अर्थ काय होतो ते बघा. क्वाड्रॅटिक म्हणजे दोन. ओके. आणि इक्वेशनचा आता शब्दशः अर्थ काय होतो, जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, तिथं इक्वल टू येतं त्यालाच इक्वेशन म्हणतात. आणखीन जर सिम्प्लिफाय करायचं तर या इक्वल टू ची इथं काय व्हॅल्यू असेल, इकडून काय व्हॅल्यू असेल, आणि या संपूर्ण एक्सप्रेशनला हे जे संपूर्ण टर्म आहे त्यालाच आपण इक्वेशन म्हणतो. आता इक्वल टू हे काय लेफ्ट हँड साइड असते, इक्वल टू राईट हँड साइड. इकडे काय व्हॅल्यू, इकडे काय आहे व्हॅल्यू, आणि हे सगळं काय असतं आपलं इक्वेशन. ज्या मॅथमॅटिकल टर्म मध्ये, ज्या एक्सप्रेशन मध्ये मॅथमॅटिकलच्या इक्वल टू येतं त्यालाच इक्वेशन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. एकदम शॉर्ट मध्ये इक्वेशन म्हणजे काय आणि क्वाड्रॅटिक म्हणजे काय. क्वाड्रॅटिकचा शब्दशः अर्थ काय आहे, दोन. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता पुढे बघा. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे जे पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन धड्याचं नाव आहे, आपल्या चॅप्टरचं नाव आहे, त्याचा अर्थ काय होतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स. म्हणजे काय, असं इक्वेशन ज्यामध्ये एक व्हेरिएबल असतं. व्हेरिएबल किती? एकच. कोणतं? एक्स असेल, वाय असेल, यम असेल, यन असेल. फक्त एकच व्हेरिएबल. आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्यामध्ये काय होतं, दोन व्हेरिएबल होते. कोणते? एक्स वाय, यम यन, ए बी, असे दोन व्हेरिएबल होते. पण क्वाड्रॅटिक मध्ये काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय, फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल. कोणतं असेल व्हेरिएबल, कोणतं पण असेल, आणि व्हेरिएबल स्मॉल लेटरनी डिनोट करतात. ओके, एकदम बेसिक. नंतर काय म्हणतंय, जे व्हेरिएबल आहे इक्वेशन मधलं त्याचा हायेस्ट पॉवर, इंडेक्स म्हणजेच की पॉवर म्हणजे की त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जी संख्या आहे ती किती असणार, हायेस्ट पॉवर किती, 2 असणार. एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर, यम स्क्वेअर, यन स्क्वेअर. ओके, असं जेव्हा असणार त्यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. ओके, काय क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, असं इक्वेशन ज्यामध्ये एक व्हेरिएबल असणार आणि त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती आहे, 2. अशा इक्वेशनला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हायेस्ट पॉवर इंडेक्स म्हणजेच काय, ह्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जी संख्या आहे तीच त्याचा इंडेक्स किंवा पॉवर किंवा त्याला वेगवेगळी डिग्री, असे वेगवेगळे नाव आहे. ओके, चला आलं लक्षात. आता पुढे बघा काय, जनरल फॉर्म ऑफ किंवा त्यालाच स्टँडर्ड फॉर्म असं म्हणतात. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचा जनरल फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ओके, ह्या फॉर्म मध्ये ते लिहितात. आता यामध्ये बघा ए बी सी हे सगळे काय आहेत, रियल नंबर. म्हणजे की याच्यामध्ये कोणती पण संख्या येऊ शकते. ओके, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ओके, फ्रॅक्शन मध्ये पण. ओके, आलं. ए च्या जागी, बी च्या जागी, सी च्या जागी, एवढं आलं. आणि ए आणि बी काय आहे बघा, काय कोएफिशियंट आहे, कोएफिशियंट काय आहे, ए आणि बी कोएफिशियंट. आणि ए काय आहे बघा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. बी काय आहे, बी काय एक्स चा कोएफिशियंट म्हणजेच काय, व्हेरिएबलच्या लगतची संख्या, त्याच्या जी खेटून जी संख्या आहे तीच त्याचा कोएफिशियंट. ए बी कोएफिशियंट आहे यामध्ये. आणि जो सी आहे आपला, सी तो काय आहे, कॉन्स्टंट. सी कॉन्स्टंट, इथं व्हेरिएबल नाही, कॉन्स्टंट आहे सी.
आलं. आणि यामध्ये ज्या काय होतं आणखी ए आहे जो आपला नॉट इक्वल टू 0, हे जे आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ए नॉट इक्वल टू 0, जर कधी ए 0 झाला तर संपूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थच बदलून जातो, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतच नाही. ओके, आलं. काय बघितलं आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थ काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन, त्याचा जनरल फॉर्म, हे सर्व बघितलं आपण. आता एक तुम्हाला मी थोडा आणखीन डीप मध्ये जाऊन कन्सेप्शल सांगतो. आपला जनरल फॉर्म काय बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ओके, आता बघा, जर कधी a च्या इक्वल टू 0 घेतलं मी, b इक्वल टू घेतला 1 आणि c इक्वल टू घेतला -5, तर हे इक्वेशन काय तयार होतं ते बघा तुम्ही एकदा. 0 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स प्लस -5 इक्वल टू 0. आता 0 इंटू एक्स स्क्वेअर हे काय होणार, 0च येणार. म्हणजे इथं काय राहिलं मला सांगा, x - 5 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं का? नाही, कारण की यामध्ये बघा एक इक्वेशन आहे, पण जी हायेस्ट पॉवर ऑफ इक्वेशन किती पाहिजे आपल्याला, 2. ती आहे का? नाही. इक्वेशन जो व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर किती आहे, 1. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार नाही. सिमिलरली आता घ्या a ची व्हॅल्यू घेतली आपण 7 -7, b घेतला इक्वल टू 0, c घेतला आपण 1. आता b जर 0 घेतला तर काय फरक पडतो का? नाही. हे इथं घ्या, -7x स्क्वेअर ह्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण पुट करतोय हे, प्लस 0 इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 0. ओके, आता काय राहिलं आपल्याकडे, -7x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. यामध्ये बघा एक व्हेरिएबल आहे आणि त्याची हायेस्ट पॉवर किती आहे, 2. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता इथं 0x आहे, लिहिला नाही लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की तो 0 होऊन जाणार. कळलं? म्हणजे a इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन किती महत्वाची आहे. आता मला सांगा, हे इथून a b c च्या जागी आपण काही पण व्हॅल्यू टाकल्या तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होणार. a च्या जागी तुम्ही घ्या, आता a च्या जागी तुम्ही घ्या, मी सांगतो -8, b च्या जागी घ्या तुम्ही 7 आणि c च्या जागी घ्या 0. हे पुट करून बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं की नाही, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते तुम्ही सांगा. ओके, आता हा जो एवढा आपण टॉपिक बघितला, यातला ईच अँड एव्हरी पॉइंट इज इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. बोर्ड एक्झाम साठी यातला एक आणि एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाम मध्ये कधी कधी काय विचारलं जातं, स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ते सांगा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म आहे. ओके, तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं राहील, जसे की आता इथं काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन -7x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 असं दिलेलं राहील, आणि विचारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते तुम्ही सांगा. आहे की नाही ते तुम्ही कंडिशन नुसार चेक करायचं आणि सांगायचं. ओके, फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड झाला. थर्ड काय विचारतं बघा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन देईन, जसं की आता इथं काय आपलं -7x स्क्वेअर प्लस 0x प्लस 1, आणि त्याला सिम्प्लिफाय करून काय आलं, -7x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. ते म्हणून यामधला a ची व्हॅल्यू सांगा, b ची व्हॅल्यू सांगा आणि c ची व्हॅल्यू सांगा. हा एक क्वेश्चन इथं तयार होतो. ओके, आणि नंतर यामध्ये त्यांना आणखीन सिम्प्लिफाय करून थोडं सांगता येतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही लिहा, जनरल करा, जसं की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असं एक क्वेश्चन दिलेले, आणि तुम्ही a b c च्या व्हॅल्यू दिलेले राहील, आणि ते म्हणून की ह्या a b c च्या व्हॅल्यू यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. ओके, असे 4 क्वेश्चन एवढ्या टॉपिक मधून पडतात, एक एमसीक्यू ला किंवा 1 मार्क्सला. ओके, आलं लक्षात? म्हणजे हे जे आपलं इंट्रोडक्शन आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात?
क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करतात, आणि आता एक्सरसाइज मध्ये आपण ते बघणारच आहोत. ओके, चला आता सगळ्यात पहिले एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय किंवा परीक्षेला येतं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, तर तुम्ही 3 कंडिशन चेक करायच्या, मग तुम्हाला कळून जाईल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. ओके, सगळ्यात पहिली कंडिशन त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे काय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 ह्या जनरल फॉर्म मध्ये लिहा. तुम्हाला इक्वेशन असं विखुरलेलं दिलेलं राहील, कसं पण दिलेलं राहील, पण तुम्ही त्याला ह्या फॉर्म मध्ये लिहा. ओके, नंतर सेकंड पहा की a इज नॉट इक्वल टू 0. a जर इक्वल टू 0 असेल a ची व्हॅल्यू, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन ने बिनधास्त लिहून टाका. ओके, थर्ड त्यामध्ये एक व्हेरिएबल वन व्हेरिएबल पाहिजे. किती, वन व्हेरिएबल आहे का, ओके आहे. मग त्यानंतर त्या वन व्हेरिएबलची जी आहे ती पॉवर किंवा डिग्री किती पाहिजे, 2, हायेस्ट डिग्री त्यामध्ये 2 पाहिजे. आपल्याला एक्स म्हणजे जे व्हेरिएबल दिलेलं आहे त्यामध्ये 2च आहे ना, का 3, 4 अशी त्याची हायेस्ट पॉवर आहे ते बघायचं. मग ते बघितलं की झालं. ओके, सगळ्यात पहिले काय करायचं, जनरल फॉर्म मध्ये घ्यायचं. जर कधी a नॉट इक्वल टू 0 असेल तर थर्ड कंडिशन चेक करायची, थर्ड कंडिशन असली तर फोर्थ, आणि जर कधी इथंच फेल झालं तर बाकी चेंज करायची गरज नाही, चेक करायची गरज नाही. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.